डिस्क्रिप्शनमध्ये परिचय देऊन द्या ना. माझं नाव राम साटाम आहे आणि मी 2021 पासून नमस्कार, माझं नाव राम साटाम आहे. 6 जून 2021 पासून आपण प्रवास सुरुवात केला रायगडपासून. ते आत्तापर्यंत माझे 17,500 किलोमीटर प्रवास झाला आणि 118 गडकिल्ले झालेत. आणि आपण वृक्षारोपण, गडसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, शेतकरी आत्महत्या कमी व्हावेत आणि देशातून बेकारी, भ्रष्टाचार कमी होण्यासाठी छत्रपती शिवरायांचे विचार हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं पूर्वत कार्य करत आहे. आणि हे कार्य आपलं नुसतं महाराष्ट्रापुरती नसून हे देशभरापुरती असेल. तर आता आपला शेवटचा टप्पा हा मराठवाडा आहे. तर मराठवाड्यानंतर आपण एप्रिल-मेपर्यंत आपण लडाखची प्रवास करू. तिथून अयोध्या, हरियाणा असं करत लेह लडाख आपला टप्पा असेल. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव सांगा ना. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव ऑलराऊंडर मुंबईकर, किंवा तुम्ही सर्च जरी केलं फ्री प्लांटेशन इन सायकल तरी तुम्हाला आपलं चॅनल भेटेल. तुम्ही म्हणजे याच्या पहिले काय करत होते? मी ऑलरेडी मुंबई क्राईम ब्रांचसाठी मला सोशल अवेअरनेससाठी काम करायचो आणि लॉकडाऊनमध्ये मग सगळं चेंज झालं. म्हणजे कॅमेरा वगैरे सर्व सेल करावा लागला, पण परिस्थिती पूर्ण बेकार होती. पण त्यामध्ये पण प्रवास चालू होता. पण आता कशी महाराजांची चांगली कृपा आहे की आता बाबा कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही, काही नाही. तर आपला प्रवास चांगल्या प्रकारे चालला आणि लोकांचाही एक नंबर रिस्पॉन्स भेटतो. एक नंबर. आणि महाराष्ट्रात बाहेरून सुद्धा. आणि सायकलची व्यवस्था कशी काय, म्हणजे सायकलचं डिस्क्रिप्शन सांगा ना. सायकल बघा माझी नॉर्मल आहे, कारण मी बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये माझ्या प्रवास सांगितला बऱ्याच सायकलिस्टना की बाबा माझ्या सायकलचं वजन 150-200 kg असतं आणि असे रस्ते आहेत. तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं की तुम्हाला सायकल गिअर उपयोगाची नाही, डिस्क उपयोगाची नाही. इव्हन मी पॉवर ब्रेकवाली सायकल घेतली, तुम्ही बघू शकतात. तर पॉवर ब्रेक माझे इन्स्टंटली तुटले नाशिकमध्ये. तर गिअर पण मी यूज करू शकत नाही, कारण वजन तेवढं 150च्या वरतीच असतं. आता भले कमी झाले. तर त्यासाठी म्हणून मी सिम्पल एक बेसिक फ्रेमवाली मेटलवाली सायकल घेतली आहे. आणि रिम पण मी ॲल्युमिनियम घेऊ शकलो असतो, पण ॲल्युमिनियम रिमचा मलाकडे खड्डे, आता इकडे रस्ते बघू शकतो पूर्ण खड्डे आहेत. हो. तर ॲल्युमिनियम रिमचा इश्यू येणार. आणि जर रिम डॅमेज झाली तर सायकल पण पूर्ण हालत बसणार, म्हणजे आपल्या सायकलिस्टवाल्याची पण पूर्ण लागते. मग त्यासाठी म्हणून मी मेटल रिम घेतली. तर सायकल टोटली मेटलमध्ये आहे, कारण त्या कामाच्या हिशोबाने. तुम्ही बघू शकतात बॅक साईडचं जे कॅरियर आहे ते पण मी आता तिकडे वेल्डिंग केलेलं आहे, कारण लास्ट टाइम एवढा लोड होता की कॅरियर पुरा बेंड झालेला टोटली. तर त्यासाठी म्हणून फुल मेटलमध्ये आहे. आणि आपलं जे लद्दाख टूरच्या बद्दल, जसं लद्दाखच्या टूरच्या जे तू सांगत आहे, लद्दाख टूरसाठी पण हेच सायकल यूज करा की नाही? बहुतेक जर चांगली महाराजांची कृपा राहील तर काही मी चांगली सायकल बघेन, कारण प्रवास मोठा आहे, साधारण 3,500च्या वरती आहे आणि सेम कन्सेप्टवरती आहे. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली काम करायचं आणि खास करून अजून इंडियामध्ये प्लांटेशन कोणीच लडाखमध्ये केलं नाही. कारण मी त्यावर आतापासून स्टडी करतोय की लडाखच्या क्लायमेटवरती कोणते प्लांट सर्व्हाइव्ह करू शकतो आपण, इव्हन खारदुंगलापर्यंत, कारण तो हायेस्ट पॉईंट आहे लडाखचा. कारण लोक आता जातात लडाखला तर ऑक्सिजन बाटल घेऊन जातात, का त्यांना माहिती आहे की बाबा तिकडे ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन ना काही आहे, पण ॲक्च्युली झाडं नाही तिकडे, पण झाडं लावायचा कोणी प्रयत्न करत नाहीत. आणि त्यामुळे का होईना तिकडे झाडं अजिबात नाही आहे. आणि त्यामुळेच का होईना आता तिकडचं जे लेवल आहे ना पूर्ण एकदम झिरो झालं, म्हणजे पूर्ण एक रेगिस्तान झालेलं आहे. तर प्लांटेशन करणं खूप आता गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून मी रेअरेस्ट प्लांट शोधतोय की जे त्या क्लायमेटमध्ये सर्वाइव्ह होईल, कारण त्यासाठी स्पेशल प्लांट्सच लागणार. आणि जेणेकरून माझी अशी इच्छा आहे की भविष्यामध्ये लोकांना कधी ऑक्सिजन बाटलीला कॅरी करायची गरज नाही पडणार. आणि लडाख पण जसं आपल्या ऑर्डिनरी प्लेससारखंच असेल. आणि उलटं आता लडाख जे दिसतं त्याच्या 100 पटीने लडाखचं एक सौंदर्य हे नुसतं देश नाही, पुरे जग बघेल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की यदि कोरोना जसा काल बी आला तर आपल्याला जी ऑक्सिजनची जे कमी पडली होती, सेम पण आपल्याला तशी ऑक्सिजनची कमी पडणार नाही. बरोबर आहे. अशा कॉन्सेप्टवर तुम्ही काम करता. आणि जसं यांनी सांगितलं की लोकांचं जे इंटेन्शन आहे आणि ते पाहूनच मी लोकांना प्लांट्स देतो. आणि त्यामुळे मला 100% नाही 1,00,000% खात्री असते किंवा ते लोक झाड 100 नाही 100% जगवणार. आणि यदि तुम्ही जसं आज मला इथलं झाड काम ते आपण तुम्ही कुणाला दिला, जसं समजा ह्या हॉटेलवाल्याला दिलं, तर हॉटेलवाला फक्त हेच झाड घेणार की जे शोसाठी आहे, म्हणजे त्या दुकानाची शोभा वाढेल. आणि शेतकरी फक्त हेच झाडं घेणार की त्याला इन्व्हेस्टमेंट पर्पज प्लांट पाहिजे. जसं मी इथं अक्कलकाटा बोललो, लालचंदन बोललो, कारण त्यांना 2 मिनिटात त्याच्या दिवसभरातून पाणी घालायला आणि त्याची शेती पण असते. त्यामुळे ते जगवतात. आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला एवढे पैसे भेटणार, मग त्यामुळे का त्यांना जगवणं भागच पडतं. आणि गड किल्ल्यांवरती कशी आहे, फक्त डेकोरेटिव्ह प्लांट, सावली देणारी झाडं ही गरजेची आहेत. कारण कसं आहे, गडाची माती ही कशी वरती जास्त ऊन पण असतं आणि जास्त हवा पण असतं. पाऊस जरी आला तर पूर्ण माती वाहून जाते. त्यामुळे गडाचे भरत आपण हे बघतो चौथरे वगैरे, तर हे पूर्ण ढासळत चालेल. कारण तेच आहे, कारण मातीला स्थिर ठेवण्याचं काम फक्त झाडच करू शकतात. नुसतं पावसासाठी ऑक्सिजनसाठी नाही, मातीची झीजही थांबवण्याचं काम हे झाडांचं महत्त्व आहे.
आणि हे सगळ्या गोष्टी लोकांना समजून सांगणं आणि खूप म्हणजे पुरातन विभाग असू देत, फॉरेस्टवाले असू देत, चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट सहकार्य करतात गड किल्ल्यांसाठी तरी. आतावरी दादा मी जसं की आपलं नागपूर हे जे आलो आहे, मी नागपूर NH47वर आलो, मग त्यानंतर NH44वर आलो, बरोबर. मग त्याच्यावर नंतर मी नागपूरवरून का म्हणते तुळजापूर पावतर NH36वर आलो. हां. आणि मग त्याच्यानंतर मी NH65 पकडला, NH52 पकडला, आणि आता मी NH361 हां. NH561E वर आहे आता आपण. आपला या जो NH आहे 561E. हां, तर मी आता हे याच्या पहिले जे NH लागले मला, मी त्याच्यावर बघितलं की आपण सायकलिंग करतो तर आपल्याला कधीच झाडाची सावली मिळत नाही. नाही तेच आहे. कारण की एक नाही. कधी म्हणजे एकदम डिसएडव्हान्टेज आहे की आपल्याला कधी दिवसभर सायकलिंग करायची आहे तर पुऱ्या भऱ्या उन्ही करायला लागते. मी पुणे नाशिकमध्ये बघितलं, सेम सिच्युएशन. तर ह्या डेव्हलपमेंट आहे की काय आहे? याचा रूल काय माहिती का, ज्यावेळेस रोड बनवला जातो हां. ना, ॲज पर कम्प्लीट बिलिंग रोड पूर्ण झाल्यानंतर त्याला 100% बिलिंग नाही दिलं जातं. रूल असं आहे की रोड झाल्याच्या नंतर त्याचे सेंटरचे काय वृक्षारोपण असेल, जे एंडचं असेल ते कम्प्लीट केल्याच्या नंतर त्याचा एव्हिडन्स फोटोग्राफी प्रूफ दिल्याच्या नंतरच त्याला बिल पे केलं पाहिजे. पण ॲक्च्युली आपल्या सिस्टममध्ये काहीतरी तो मिसमॅच आहे. त्यानं फिजिकली बघितलं पाहिजे की ट्री प्लांटेशन केले का, साईडला केले का, आणि मग ते बिल पे केलं पाहिजे. म्हणजे जी बिलिंगची अमाऊंट असते ना, तर जसं आपण पहिले जुन्या पिक्चरमध्ये बघायचं मराठी की ती वीर चोरीला गेली. मग असं विचार, वीर कशी चोरीला गेली बाबा, एवढी मोठी वीर आहे. मग त्याच्यानंतर हो समजलं. मग नंतर सिस्टम मध्ये काय चेंज आलं माहिती का, की तुम्ही वीर खोदली ना, मग एक पुरुष खोदल्याचा पुरावा द्या, मग 10,000 रुपये. हे जसं घरकुल पुरावा द्या, मग 20,000 रुपये. हे जे घरकुलवाली स्कीम झालं तशा आणि ना. राईट. मग तसं याचं पण गव्हर्नमेंटनं काय स्कीम पाहिजे. हां, तुम्ही रोडला पहिला आधी नुसती माती टाकली, मग 10% बिल जमा. डांबरी टाकला 90% बिल जमा. हां, तुम्ही झाडं लावले मग ते पर्सेंट, आणि मग तुम्हाला नाही ना झाडं लावायचे, मग असे काही एजन्सी शोधा की हां आम्ही फक्त रस्त्याकडे झाड लावतो. मग अशा खूप कितीतरी एजन्सी नाही, एका पुढं माणूस भेटेल तुम्हाला की हां मी लावतो झाडे. सही आहे. ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये करोड रुपये खातात माहिती आहे ना. हा, मग तेच तर बोलते ना. ठीक आहे, त्याला नाही लावायचं झाड, ठीक आहे तू नको लावू, तेवढी अमाऊंट मायनस करा. मायनस करा. हा, तुला नाही लावायचं. हे जसं आपण मनरेगाच्या माध्यमानं काय होते, जे ग्रामीण लोक आहे एरिया वाईज तितक्या एरियाज वाले लावून तू ते एक झाड लाव, तुला ते अमाऊंट भेटून जाईल. हा लावून देणार. हा, आणि तुझी त्याची सेवा बी करायची आहे, जेवढी ते आत्मनिर्भर नाही आहे. त्याला म्हटलं तुम्ही अमाऊंट भेटणार आहे, हा, तो ऑटोमॅटिक लावून देणार आहे. लावून बी देणार ना, त्याला सांगा की तू सेवा करशील हा, ते तर तुला त्याच्या जे सेवादारी आहे ते पण देणार, बरं. तर तो त्याची सेवा पण करणार. आणि आता व्हेरी सिम्पल सांगायचं झालं ना, आता हे झाड ह्याला कोणी लावायला नाही सांगितलं, हा, सेल्फ लावलाय. कारण गरज आहे ना, कारण इकडे ऊन असलं आपण लोक येणार कशी. आता मी पण लांबून बघते, मग इकडे सावली दिसते म्हणून मी इकडे थांबलो. सही. म्हणजे थोडक्यात काय माहिती, एखादी गोष्ट बाय फोर्सफुली नाही होत, त्याला एक तर इकॉनॉमिकली किंवा बाय इंटरेस्टली एक तर इंटरेस्ट निर्माण करा. प्रॅक्टिकली संबंध करतो. एक तर काय त्याचा इंटरेस्ट निर्माण करा, नाहीतर त्याला असं काहीतरी एक रिझन द्या की त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होईल. सही. आता तुम्ही डायरेक्ट एखाद्या, आता तो ट्रक चालवतोय त्याला डायरेक्ट सांगितलं सायकल चालव, तर नाही का. गरम खायला काय नाही, लाडू कसं बरोबर ना. हा, सही आहे. आता मी बघितलं 2014च्या अगोदर ना, म्हणजे लोक पॉलिटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट घ्यायचे, पण कुठल्या माहिती का, हे आपलं जे विलेज प्लेस असतं ना तिथपर्यंतच, बाकी त्याच्या वरती काय चालले, देशात काय चाललं काय घेणार. पण 2014च्या नंतर मी बघतो त्याला गावात काय माहित नाही, पण त्याला वरचं वाट राहते तिकडे काय चाललं. हा, हे तुमचं नाव काय दादा? रामहरी आमरोळे. रामहरी आमरोळे. आणि कुठच्या तुम्ही? घेतलं नाव सांगा गावाचं. करमळा, सोलापूर. अच्छा. घ्या ना तुम्ही घेतले. हे रामदादाची सायकल आहे. यांच्या यूट्यूबचं नाव आहे ऑलराऊंडर मुंबईकर रिप्लांटेशन वर्ल्ड फर्स्ट सायकलिस्ट. हे त्यांची सायकल आहे. हे शिवराजांची वारी जगातील एकमेव प्रकल्पच्या उद्देशानं हे घेऊन निघाले आहे. आम्ही आता करमाळाकडे वाढत आहोत. करमाळा हे सोलापूर जिल्ह्याची एक तहसील आहे. आणि हे त्यांची सायकल, हे जे सारे बॅग्स आहे हे पुरे सायकलची अरेंजमेंटसाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे सामने त्यांना पिंजरा ठेवला आहे, सामने शिवरायाची फोटो, कारण की महाराष्ट्रामध्ये शिवरायाचा महत्त्व लगीत आहे आणि ते हे जाणून देणं चाहते. यांच्या आजपावतं 18.5 किलोमीटर
18,500 किलोमीटरचा सफर पुरा झाला आहे जसं त्यांनी सांगितलं. आणि हे ते बेशकिमती झाडे आहे आणि याच्यामध्ये काही बीच पण आहे जे खूप आवश्यक असते. आणि त्यांची सायकल एकदम साधी सिंपल. शिवरायांची वारी ऑलराऊंडर मुंबईकर करून हे त्यांची शिवरायांच्या वारीच्या ह्या त्यांच्या प्रकल्प आहे. त्याने मागे लाईटची पण व्यवस्था केली आहे आणि सोबत शिवरायांचा झेंडा त्यांच्यासोबत आहे. या जाणता राजा शिवराजा. हे आमची तेच हे आम्हाला जाताना प्रवास करताना आज दिसले. आम्ही करमाळा तहसीलकडे जात आहे. करमाळा तहसीलहून मग आम्ही मिराजगाव त्याच्या पुढे मग बाबा आत्मानंद देवस्थानावर जाईल. अशा प्रकारे त्यांची आणि आमची दोघांची भेट झाली. आम्ही ह्या हॉटेलला मिळालो आणि आता आम्ही NH 561A वर आहे. ठीक दादा. शुभम सुरजुसे. शुभम सुरजुसे. शुभम शूर जुसे. शोजूसे.